बहुमत आहे, ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। मित्रांनो, आज हे सगळं करत असताना मी जे काही निर्यात कोट्याच्या बद्दल तुम्हाला सांगितलं, परंतु मागच्या वेळेस पण एवढं ऊसाचं क्षेत्र होतं, आम्ही ठरवलेलं होतं की ऊसाचं शेतातलं शेवटचं कांड जाईपर्यंत कारखाने चालू ठेवायचे, तसे आम्ही चालू ठेवले। मे महिन्यातले साखर कारखाने चालू झाले, त्यांना रिकव्हरी लॉस दिला, 200 रुपये गाळपाला मदत केली अधिकचे, वाहतुकीला 5 रुपये पर किलोमीटर अनुदान त्या ठिकाणी दिलं। सरकारच्या तिजोरीतनं हे पैसे टाकण्याचं काम आपण त्या निमित्तानं केलं आणि अक्षरशः ऊसाचं उच्चांकी उत्पादन आणि अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा आम्ही फार बारकाईनं त्या ठिकाणी सोडवण्याचं काम केलं। ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। आता भीमा सहकारी साखर कारखाना सध्याच्या कारभाऱ्यांनी घाईला आणलेला आहे, हे आम्ही केलेलं नाही, ते आताचे कारभारी त्याला सगळे जबाबदार आहेत। त्यांच्या नाकारतेपणामुळं ह्या कारखाना आज शेवटच्या घटका मोजतोय, परंतु पुन्हा त्याला त्याच्यातनं संजीवनी कशी देता येईल, पुन्हा ते शेतकऱ्यांचं वैभव हे आपल्याला उभं कसं करता येईल, या पद्धतीनं आपण काम करतो। गेल्या 2 दशकापासून या कारखान्याची वाईट अवस्था आहे। कारखान्याच्या संचालकांच्या मनमानी कारभारामुळं हा कारखाना डबघाईला आला। हे दुसऱ्या कुणामुळे झालं नाही। जर वीरधवल जगदाळे त्यांचा कारखाना चांगला चालू शकतात, तर मग हा काही नाही चालत। नाथ मस्कोबा रासकर मंडळी ना, राऊत आणि रासकर ही मंडळी चांगला चालू शकतात, तर हा का नाही चांगला चालत? याही गोष्टीचा विचार ह्या निमित्तानं झाला पाहिजे।